चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. God is good and his mercy endures forever. आहे की नाही देव चांगला? Is a God good? हालेलुया. Hallelujah. त्याचा चांगुलपणाचा अनुभव घेतलेला असेल तर जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. आवाज उंच करून म्हणूयात परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराचं भय धरणाऱ्यांनी म्हणावं परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. एकदा पुन्हा टाळ्यांचं अर्पण आपल्या देवाला आपण सादर करूयात. हालेलुया. उच्च प्रकारची आराधना टाळ्यांचं अर्पण देवाला सादर करूयात. हालेलुया. हालेलुया. आमचा देव हा अद्भुत देव आहे. And our God is a wonderful God. आणि त्या अद्भुत अशा देवामध्ये आम्ही विजयी जीवन जगत And in आहोत. this wonderful God we live a victorious life. आम्ही विजयापेक्षा अधिक We आहोत. are more than victorious. आणि ज्यानं आम्हाला विजयाहून अधिक केलं And the God that made us more than conquerors. त्या परात्पर देवाच्या प्रिय पुत्राच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. And in the name of the beloved Son of the Most High God, we welcome you here. प्रियानो, आज आमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे Beloved, the joy in our faces today केवळ येशू ह्या नावामुळे is आहे. just because of the name Jesus. आमच्या हृदयामध्ये जो विसावा आम्हाला प्राप्त झालेला आहे And the rest in our hearts that we have तो केवळ येशू या नावामुळे is आहे. just because of the name Jesus. आम्हाला कुठल्या प्रकारची चिंता सतावत नाही. And there's no worry for us. त्याच्यामध्ये सुद्धा येशू हे नाव आहे. प्रियानो, In that the name Jesus is there. आम्हाला आमचं भवितव्य आम्हाला त्याची चिंता नाही. We don't fear for our future. आम्हाला फक्त भूतकाळामध्ये काय झालं, देवानं आम्हाला काय त्यातून बाहेर काढलं ते आम्हाला माहित आहे. We just know what God has brought us out of. भविष्य आम्हाला काय आम्हाला माहित नाही. We don't know about the future. पण एका गोष्टीची खात्री But we आहे, have one assurance. ज्या नावामध्ये माझा भूतकाळ देवानं काढून टाकला आणि त्या शापातून मला बाहेर काढलं, And the name that God has brought me out from the past things. त्या येशूच्या नावामध्ये माझा भविष्य उज्ज्वल आहे. In the same name of Jesus, my future is आणि bright. एक दिवस आम्ही आमच्या प्रभूशी मिळणार And आहोत. one day we'll meet our God. एक दिवस आमचा प्रभू मेघारूढ असा अंतरात उतरणार आहे. One day our God will come on the clouds. जे महानिद्रा पावलेले ते पहिले उठले जातील. Those who are in deep sleep will get up. आणि जे जिवंत असे उरलेले ते सदा आणि क्षणात उचलले जातील आणि तसेच प्रभूवर अनंत काळ ते राहणार आहे. And when those who are living that time, they will be lifted up to heaven and will live eternally. प्रियानो, आम्ही जगत असताना, So while we are living a life, आम्ही आयुष्य जगत असताना while live this life, प्रियानो आम्ही काय करतो त्या फार महत्वाची गोष्ट आहे. what we do is very important. माझी ड्युटी काय आहे, What's my duty? माझी जबाबदारी काय आहे, What's my responsibility? मला काय करायचं आहे. What do I have to do? प्रियानो, त्याची जाण आम्हाला असणं फार गरजेचं So we आहे. should know this. आणि हे नसल्यामुळं And if we don't have this, अनेक लोक आम्ही पाहतो आणि मार्गभ्रष्ट झालेले आहेत. and many people have gone astray from the तर way आमचं पाचारण आम्ही ओळखलेलं नाही. because we don't know our calling. आम्ही फक्त चमत्काराच्या मागे लागलेलो We just आहोत. go about miracles, आम्ही आणि माझे भविष्य काय, माझ्या भविष्यवाणी ऐकण्याच्या मागे लागलेलो and we आहोत. just want to know about our prophecy. पण देवानं जे मला सांगितलेलं But what आहे, God has shown me, देवानं मला ज्यासाठी पाचारण केलेलं what God आहे, has called me for, तो पण मी जे मला जिंकायचं आहे, the prize I have to win it. ते ध्येय मला गाठायचं I आहे. have to attain the goal. तिकडं आमचं लक्ष नाही. And we प्रिया, don't pay attention there. आणि ही महत्वाची गोष्ट आहे. The important thing here म्हणून is, येशू आम्हाला म्हणतो, so Jesus says to मी us, वरून आलो आहे, I've come from मी above. वरील गोष्टी तुमच्याशी I बोलतो, talk about things of कारण above. तुम्हाला वरील गोष्टीसाठी मी पाचारण I've केलेलं called आहे. you for things of above. आणि आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी मला जायचं आहे. I have to go there. म्हणून बायबल म्हणतात पाचारणाला शोभेल असं काम तुम्ही So करा. Bible says, act like it's fit for your मग calling. माझी जबाबदारी काय So what's आहे, my मला responsibility? काय करायचं आहे, What do I have to do? मला आयुष्यामध्ये काय करायचं What to आहे, do in life? आमचं कर्तव्य आम्ही समजून घ्या. We need to know our responsibility. आम्ही पाहतो उपदेशक म्हणतो, So Ecclesiastes आता says, सर्व काही तुम्ही ऐकलेलं आहे, you listen to everything. सर्वाचं सार हेच आहे, And the core is, परमेश्वराचं भय धर and be fearful of the आणि Lord, त्याच्या आज्ञा पाळ. and obey Him. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. And this is only the duty of man. आणि आपलं कर्तव्य तू बजाव. बायबल मला And so you have to सांगतो, complete this duty. The दुसऱ्या Bible एका says. ठिकाणी सांगितलं, बायबल मला सांगतं की तुझं कर्तव्य तू बजाव. And Bible says you have to obey this duty. आणि जो आपलं कर्तव्य योग्य रीतीने बजावतो And one who completes his duty in the proper way, त्याला पारितोषिक he आहे, gets the prize. त्याला वेतन आहे, And he gets the prize. त्याला बोनस आहे. And
he gets the त्याला bonus. प्रमोशन आहे, And he gets a good post. त्याला चांगल्या गोष्टी आहेत. And he gets good things. कर्तव्यामध्ये जर कचराई केली But if you lack in completing your तर प्रियानो duty, दोष आहे. then you have accusations. हालेलुया. Hallelujah. पोलीस डिपार्टमेंट मध्ये, मिलिटरी सैन्यामध्ये जर आम्ही पाहिलं, कर्तव्यामध्ये जरा जरी त्यांनी काही आणि काम चुकारपणा केला, कारण कर्तव्य बजावताना ते काय जरा जरी चुकले, So if you've seen the police or the defense forces, if you lack in fulfilling your duties, त्यांना लगेच समन्स बजावलं जातं, they get a summon. त्यांना लगेच नोटीस बजावली जाते. They get given notice. इन्क्रीमेंट मध्ये प्रॉब्लेम, And they have a problem in the increments. प्रमोशन मध्ये They प्रॉब्लेम, have a problem in promotions. सर्व्हिस बुक वर चुकीच्या नोंदी म्हणजे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दलच्या नोंद त्या ठिकाणी होतं. And they have a wrong records in the service book about मग non-fulfillment of त्याचा duty. सगळं परिणाम रिटायरमेंटच्या वेळेला होतो. And all this they have to bear it त्या at the time of सर्व्हिस बुक retirement. मध्ये जे काय नमूद केलेलं आहे Whatever is written in the service book, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. everything is dependent on that. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पण आमचं कर्तव्य आम्ही बजावणं फार महत्वाचं So it's आहे. important to fulfill our duties. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं दिलग आणि हलगर्जीपणा करता कामा नये. So we don't have to lack in that. म्हणून मी पाहतो उपदेशकात पुस्तक 12 अध्याय 13 वचनामध्ये ते सांगितलेलं So आहे. Ecclesiastes 12 and 13 it says, बा काय लिहिलेलं आहे. आता सर्व काही तुम्ही ऐकले, आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वाचे सार हे की सर्वाचं सार हे की देवाचे भय धर देवाचं भय धर व त्याच्या आज्ञा व पाळ. त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. एवढेच आहे. let us hear the conclusion of the whole matter. Fear God, keep his commandments, for this is man's all. म्हणजे तुझं जे कान आहे So the work that you have to do, देवाच्या वाणीकडे तू लाव. and you have to listen to the voice of God. देवानं मला काय सांगितलेलं What आहे God has told me, त्याच्याकडे तू आपले कान to लाव, put your ears to it, त्याचं मनन तू कर. meditate on that. मागच्या वेळेस मी पाहिलं And we saw before, अब्रामाच्या आज्ञांकितपणामुळं because of obedience of Abraham, परमेश्वराचं भय त्याच्यामध्ये असल्या he had कारणानं the fear of God, आणि मी पाहतो त्याला मोठे आशीर्वाद देवानं दिले. and God blessed him in a mighty way. त्यालाच नुसते आशीर्वाद दिले नाही, Not only him God तर blessed, त्याच्याद्वारे जगातली सर्व राष्ट्र देवानं आशीर्वादित through केलेले him all the आहेत. nations of the world were blessed. प्रियानो, हा आमचा देव आहे So this is a God. की जो आपल्या एका दासाच्या द्वारे So through one of his prophets, जगातली सर्व राष्ट्र आशीर्वादित करतो. blesses all the nations of the world. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काय अब्रामानं What केलं? did Abraham do? देवाची आज्ञा पाळली, He obeyed God. कुठल्या प्रकारची कुरकुर केली He नाही, did not grumble in that. देवाचं भय त्यांनी He had धरलं the fear of God. आणि आम्ही पाहतो की त्याचे आशीर्वाद त्याला And he प्राप्त got those झाले. blessings for it. येशू तो जो मजवर प्रीती करतो, Jesus who loves me, तो माझ्या आज्ञा he पाळतो. obeys my commandments. आज्ञांकितपणामध्ये आम्हाला जास्त आशीर्वाद And आहे, we have blessings in म्हणून आम्ही obedience. त्याच्याकडे लक्ष So we द्यावं. have to pay attention to it. We परमेश्वराचं भय आम्ही धरावं, have to be fearful of God. परमेश्वराची आज्ञा आम्ही To पाळावी. obey God. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच And this is आहे. the man's duty. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. एवढं Hallelujah. करा प्रियानो, And you have to do this. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. Other things will be added unto you. आणि या सर्व गोष्टी करणं म्हणजे काय? To all these things means what? आत्मिक जीवन जगणं आहे, Living a spiritual life. आत्म्यानं भरलेलं जीवन जगणं Living a आहे. life filled with spirit. पण आत्म्यानं भरलेलं जीवन जगणारा व्यक्ती, So the man who lives with the spirit, पवित्र आत्म्यानं भरलेली व्यक्ती man filled with the spirit, देवाकडं भौतिक गोष्टींची अपेक्षा तो कधी करत does नाही. not expect God to give worldly things. तो कधी हे दे ते दे देवाला म्हणत He नाही. doesn't ask God for तो materialistic एकच things. विचार करत असतो, He just thinks of one thing. मला विश्वासामध्ये वाढायचं I have आहे, to grow in faith. मला परिपूर्णता गाठायची I have to आहे, attain perfection. माझं ध्येय मला I have गाठायचं to आहे. attain my goal. म्हणून हे देवाचा दास पौल म्हणतो, So the servant of God Paul says, मला माझा पण जिंकायचा I have आहे, to win my prize. माझ्या ध्येयापर्यंत जायचं To आहे. go to my goal. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष I करून have to pay attention to the पुढील things before. पुढील गोष्टीकडे लक्ष लावून Pay attention to things forward. मर्यादेवर खुनेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे, And I have to run to the goal post, and that's my only thing. हेच एक माझं कर्तव्य आहे. That's my only duty. बाकीच्या गोष्टी मला हव्यात देव देणार आहे. And God will provide me other things. पहिलं आम्ही आत्मिक जीवनाकडे लक्ष देणं I have to गरजेचं pay आहे. attention to spiritual life माझं first. आध्यात्मिक जीवन मी कसं करत आहे, How am I living my spiritual मी life? देवाला कसं सादर होत How आहे, am I presenting myself? माझी दिनचर्या काय What आहे, is my daily routine? माझं माझं दिनक्रम काय What आहे, is my daily things that I हा do? अतिशय महत्वाची बाब And this is आहे. very important for प्रियानो, everyone. ती ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये आम्ही तत्पर And राहतो, when we're steadfast in it, आम्हाला आशीर्वाद आहे. we get blessings. हालेलुया, Hallelujah. दिनक्रम, The daily routine. हालेलुया. Hallelujah. दुसऱ्या भाषेमध्ये मी पाहतो की आमची दिनचर्या जी असते त्याला आम्ही लाईफस्टाईल म्हणतो, बरोबर ना? तसंच आहे ना?
And other words, we say that it's a daily lifestyle. तुमच्या लाईफस्टाईलवर तुमचं संपूर्ण प्रकृती शरीराची अवलंबून आहे. And on your lifestyle, all your health of your body तुमचं depends. स्वास्थ्य त्याच्यावर अवलंबून Your आहे. health depends on your lifestyle. तुमचं यश त्याच्यावर अवलंबून आहे. Success depends on your lifestyle. हालेलुया. Hallelujah. हा मध्ये एका कुठल्या तरी एका मोठ्या उद्योगपतीने सांगितलं की तू आठवड्यातून 20 तास ना काम करायचं. किती ते म्हटलं 70 तास. आठवड्यातून 70. हा आठवड्यातून 70 तास काम करायला पाहिजे. And a businessman told some days ago that you have to work 70 hours a week. म्हणजे आता आठवड्यातून 70 तास तुमची ड्युटी तुम्ही करायला पाहिजे. You have to work for 70 hours every week. दुसऱ्या एका उद्योगपतीने सांगितलं Other businessman said, संडेच्या दिवशी घरात बसून काय करता and what do you do on Sundays? आणि मग बायकोचं तोंड काय सारखंच बघत बसणार And का? how long will you stare at your wife? त्यापेक्षा कामावर या. So you have to go to work instead of प्रियाला, that. मी आज तुम्हाला एक सांगतो I tell you one thing today. आज जग इतकं हवालदिल झालेलं आहे. And the world is so feeble today. समृद्धी वाढलेली आहे, And prosperity has grown. पैसा वाढलेला आहे. Money has grown. पण या सर्व अशा गोष्टीमुळं But because of all these things, देवानं ज्या गोष्टीची स्थापना केली त्या गोष्टीला छेद दिलेला आहे. but the things God has established, they have been given way. म्हणून मनुष्याला स्वस्थता नाही. That is why man doesn't have good health. हालेलुया. Hallelujah. देवानं कुठली व्यवस्था स्थापलेली आहे? What God established? कुटुंबाची The व्यवस्था. order of the family. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कुटुंब व्यवस्था त्याने केलेली And he आहे. established the order of the आणि family. त्या व्यवस्थेला तो महत्व देतो. And he gives importance to the family. सेवकाला निवडताना सुद्धा त्याची ती अट आहे. While choosing a servant, he has this condition. जो आपल्या कुटुंबाची व्यवस्था चोख राखतो तोच परमेश्वराची सेवा चांगली करू One शकतो. who keeps this order of his family perfect, he can serve God perfectly. हालेलुया. Hallelujah. बायकोचं तोंड बघणं म्हणजे काय प्रिया? And what does it mean to stare at your wife? बायकोची काळजी घेणं, To take care of your wife. पत्नीची काळजी घेणं, Take care of your ती people. देवानं दिलेली जबाबदारी That is आहे. the duty given by the father. पत्नीचं काय काम आहे? And what is the thing of the wife? आपल्या पतीच्या अधीन राहणं. And to be submissive to the husband. पती पत्नी आणि ते पालक झाल्यानंतर त्यांचं काय काम आहे? And what is the duty of the become parents? आपल्या मुलांसाठी संग्रह करणं, And they have to collect for the children. त्यांना देवाच्या संस्कारामध्ये वाढवणं, And make them grow in the word of God. त्यांना देवाच्या सानिध्यामध्ये वाढवणं. Make them grow in the presence of या God. व्यवस्था जो कोणी चोख पाळतो And whoever follows this order perfectly, त्याला देवाचे सर्व आशीर्वाद and he आहे. gets all the blessings of God. हालेलुया. Hallelujah. जर मनुष्याने 70 तास आठवड्यातून काम If केलं, a man works 70 hours every week, रविवारच्या दिवशी सुद्धा तो कामाला गेला, even he works on मग Sundays, त्याला झोप नाही, he doesn't get sleep, कुटुंबामध्ये वेळ घालवणं नाही, doesn't get time for families, पत्नी बरोबर वेळ घालवणं doesn't नाही, get time for his wife, प्रियानं तो डिप्रेशन मध्ये जाऊ and शकतो. he gets into depression. पैसा त्याला मिळू He शकेल, gets a lot of पण money, त्या पैशाचा उपयोग त्याला काय but मिळणार he नाही. doesn't get happiness through it. पर्यानो आम्ही जेव्हा आमच्या कुटुंबाला वेळ देतो, When we give time to our families, आमच्या मुलांना वेळ when देतो, we give time to our children, परंतु तिथं आम्हाला देवाचे we आशीर्वाद. get the blessings of God तुमची there. कामाची वेळ ठरलेली And पाहिजे, the time of your work is fixed. तुमची विसाव्याची वेळ ठरलेली Time पाहिजे, of your rest should be fixed. लेकरांकडे आणि लेकरांबरोबर वेळ घालवणं ती वेळ ठरली Time given to पाहिजे, your children should be fixed. पत्नीला वेळ देणं ती वेळ ठरली Time given to पाहिजे. your wife should be fixed. हे सर्व देवाच्या व्यवस्थेचा भाग आहे All this is a part of the order of God. आणि ती खरी आमची लाईफस्टाईल And this आहे. is a true lifestyle. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो बायबलच्या, And when we went for Bible training, त्याच तिथं आम्हाला एका अमेरिकन एका सेविकेने आम्हाला शिकवलं होतं. and the servant of God from the US taught us, आठवड्यातून एक दिवस one day in the week, तुमची तुम्हाला मुलं जरी असली if you have children, तरी मुलांना पण घ्यायचं नाही, you shouldn't take them. तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही फिरायला You have to जायचं, take your wife and go out तिला वेळ द्यायचा. and give time to your wife. तुम्ही दोघं त्या ठिकाणी असणार And आहात. only both of you can go. तुमचं एकमेकांशी सहवास असणं गरजेचं Your आहे. presence for each other should be important. एकमेकांचा तुमचा संवाद योग्य असणं Your गरजेचं आहे. communication should be important. ते तुम्हाला आठवड्यातून एकदा करायचंच You have आहे. to do it once a week. जर तुम्हाला मिनिस्ट्री चांगली व्हावी असं Only वाटत if you असेल, want your ministry to be जर good. तुम्हाला फलदायी सेवा देवाला सादर If करायची you want a असेल, fruitful तर ministry, हे कुटुंबाची व्यवस्था तुम्हाला पाळणं गरजेचं you आहे. have to obey this order of the family. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाच्या लेकरांनो, And that is why children of God, कुटुंब व्यवस्थेकडे लक्ष द्या. and pay attention to the order of your कुटुंब family. व्यवस्था महत्वाची आहे. Family order is आपल्या important. मुलांना ते शिक्षण द्या, And teach your children, आपल्या तरुणींना ते शिक्षण द्या, teach your young ones, आपल्या पुत्रांना ते शिक्षण द्या. teach your sons. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ते फार महत्वाचं. It is very important. हालेलुया. Hallelujah.
मग आठवड्यातून 70 तास काम करून काय उपयोग नाही. So it's not no use to work 70 hours. तुझ्याकडे जेवढं आहे तेवढ्याने तृप्त आहेस. And you have to be satisfied with what you have. द्यायला देव समर्थ आहे. And God is able to तुम्ही जर provide. देवाची वेळ देवाला दिली, And if you give time of God to God, देव त्याची वेळ तुम्हाला देणार. God will give his time to you. देव त्याचं सानिध्य तुम्हाला He'll give देणार. his presence to पण तुम्ही you. कुटुंब सोडलं वाऱ्यावर, But if you leave your family, प्रार्थनेच्या वेळा दिल्या सोडून, if you leave the time आणि of prayer, जगातले हुशार लोक सांगतात त्याप्रमाणे जर तुम्ही 70 तास काम करायला and if लागले, you try to work 70 hours like the people of the world tell, काहीही उपयोग नाही. it's of no use for you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. फार महत्वाची. It's very important. आता विषय आला म्हणून सांगितलं. And so it's topic, so I told you. कर्तव्य आहे. It's your duty. लक्ष द्या You प्रिय. have to pay attention. देवानं कुटुंबाची व्यवस्था स्थापन केलेली आहे. God has established the order of the family. आणि आत्मिक जीवनाचा तो एक अतिशय महत्वाचा भाग आहे, अविभाज्य तो भाग And आहे. it is the most important part of the spiritual life. हालेलुया. Hallelujah. म्हणून पती पत्नीला फार जबाबदारी देवाने दिली, एकदम कडक शब्दामध्ये So त्याने husband and wife have given a special responsibility. सांगितलं. अगे सियोन कन्ये, And a daughter of Zion, आपल्या बापाचं घर विसर. and forget the house of your father. पती तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी म्हणून त्याच्या चरणाला तू लाग. And may your husband be attracted to your beauty. म्हणजे त्याच्या पाया पड असा त्याचा अर्थ होत So नाही. it doesn't mean you have to bow down to your काय काय husband. पुरुष त्याचा अर्थ काढतात, म्हणजे पायची आहे, पायाशी आहे. And some husbands have the meaning that you have to bow down. त्याचा अर्थ हा आहे The meaning is की आपल्या पतीच्या अधीन तू you राहा. have to be submissive. अधीन राहून स्वतःला तू भूषव. And so you have to adorn yourself by being submissive. ही कुटुंब व्यवस्था आहे. That is the order, family आणि order. देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही कुटुंब व्यवस्था पाळता, And by the word of God, if you follow this order, तुमच्या कुटुंबाला लागणाऱ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी देव पुरवतो. and God will give the best of the best things for your family. हालेलुया. Hallelujah. बायबल आम्हाला सांगतं, त्याचा थोडा विषयांतर होतोय, होऊ द्यात, पण बायबल आम्हाला So सांगतं the Bible tells us की तुझ्या माझ घरात तुझी स्त्री द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल. and your woman would be like a well-watered tree in your vineyard. ती तशी व्हावी म्हणून देवाने काय दिलेली आज्ञा? But what is a commandment given by God for that? दर महिन्याला एक चांगली साडी बायकोला आण, And you have to give a good sari to give to her every चांगले month. चांगले दागिने तिला आण, You have to give good ornaments to her. असं सांगितलंय का? Did God tell you that? तसं नाही सांगितलं. It's not that. काय सांगितलंय? What is written there? तू परमेश्वराचं भय धर. And you have to be fearful of God, म्हणजे तुझी बायको तुझ्यासाठी आशीर्वाद. so that your wife will bless it for you. आमेन. Amen. तुझी मुलं तुझ्या मेजासोबती जैतुनाच्या रोपासारखी And होती. your children will grow like the olives. तुझी बायको माझ घरात द्राक्षीच्या सफळ वेलासारखी And your होती. wife would be like that well-watered tree in the vineyard. कर्तव्य काय आहे? What is your duty? परमेश्वराचं भय धर, And be fearful of God. देवाचं भय धर, Be fearful of God. प्रभूचं भय धर, Fearful of the Lord. त्याच्या आज्ञा पाळ. Obey His commandments. मनुष्य कर्तव्य काय एवढंच That आहे. is the only duty of स्त्रीला man. सांगितलं परमेश्वराचं भय धर, And even the woman has to be म्हणजे fearful. तुझी प्रशंसा होईल. Then you will be worshipped. हालेलुया. Hallelujah. या गोष्टी आम्ही So we समजणं need to understand these things. काम तर करायचं You आहे, have to work, पण त्याला पण त्याच वेळा करायचं. but you have to do it at the time of your work. आमेन. Amen. आमेन. प्रियानो, हे फार महत्वाची गोष्ट. And beloved, this is very important. हल्ली फार विचित्र प्रकार चालू आहे. And there's many wrong things going on nowadays. कामाच्या वेळा काय ठरलेला नाही, ते आता म्हणजे किती वेळ तुम्ही काम करा. There are no fixed working hours and you have to work limitless. कंपनीचे मालक काय समाधानी नसतात. And the owners of the company are not satisfied. पण ज्याला अक्कल आहे थोडीफार, जे विद्वान स्वतःला समजतात, उद्योगपती, And the businessmen that have some common sense, or they consider themselves wise, त्यांना जर प्रोडक्शन एकदम चांगल्या क्वालिटीचं हवं असेल, if they want good quality produce in the company, तर आम्ही पाहतो वैज्ञानिक दृष्ट्या एक मनुष्य किती तास चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, तेवढंच त्याला काम द्यायला पाहिजे, तेवढेच तास. so scientifically, how much a man can deliver good quality work, only that much a man should be given work. त्याच्यापेक्षा जास्त काम जर त्याच्यावर लादलं, If you load him with more work than that, कामामध्ये क्वालिटी येईल का? will you have quality in your work? येणार आहे का? नाही येणार. You won't have quality, प्रोडक्शन सगळं खराब होणार and the production of the company would stop. काही उपयोग होणार नाही. It won't be of any use. हाल मग चांगलं जर काम तुम्हाला पाहिजे So if you असेल, want good work, तर त्या काम करणाऱ्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम करू द्या. let him work according to his capacity. तो शरीराने चांगलं काम करेल, He'll do good work by his body, यासाठी त्याची मानसिकता पण चांगली असणं गरजेचं but for आहे. that his mentality should be in the right आणि place, ती सुद्धा जबाबदारी कंपनीची and असते. that responsibility of the company as well. हाल परदेशामध्ये कंपन्या ज्या असतात त्यांचं एक सिस्टीम असते पहा. And there are some companies in foreign countries, पूर्ण वर्कशॉप असं काचेचं असतं, and their workshop is full of glass, आणि बाहेर
बाहेरच्या बाजूला पूर्ण गार्डन असतं, And there's a garden outside. सगळी हिरवळ असते, And there's a green lawn. वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्या ठिकाणी असतात. And there are great species of त्याचं fruit. कारण काय आहे? flowers. त्याचं कारण काय What's the आहे reason for की that? ज्यावेळेस तो बाहेर बघेल So when a employee sees out, ते लॉन बघून, when he sees the ती lawn, सुंदर फुलं बघून sees the beautiful flowers, त्याच्या मनाला तो भारी येईल, and his mind would be एक enhanced, प्रकारे एक फ्रेशनेस त्याच्यामध्ये येईल, and his mind would be refreshed, एक चांगल्या प्रकारचं संगीत त्या ठिकाणी लावलेलं असतं, and some good music is played there, जेणेकरून त्या कामगाराकडनं चांगल्या क्वालिटीचं उत्पादन मिळेल. because of which the employee would deliver a good quality work. हो, पण ज्याला बुद्धी आहे तो ते करतो. But someone who has common sense does that. आमेन. Hallelujah. आता हे उद्योगपतीसाठी झालं हे लेक्चर सगळं. And this is all for the businessman. पण तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट, But an important thing for you, कामाची वेळ कामाला द्या, and give your time of work to your work, देवाची वेळ देवाला time द्या, of God to your God, आणि कुटुंबाची वेळ time कुटुंबाला of द्या. family to your family, देव तुम्हाला आशीर्वाद and देतो. God will bless you आपलं abundantly. कर्तव्य आहे And this is your duty. परमेश्वराचं भय धर, Be fearful of the Lord, त्याच्या आज्ञा पाळ, obey His commandments, मनुष्य काय ते कर्तव्य काय ते एवढेच आहे. and this is all a man should do. बायबल मला सांगतं The Bible says, परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार. and God will be there with the good people. भल्यांच्या बरोबर म्हणजे काय? And what are the good people? जे लोक भलं करणारे आहेत, People who do good, जे चांगलं करणारे people who आहेत, do good works, ज्यांचं वर्तन चोख आहे, the one whose act is good, त्यांच्या बरोबर परमेश्वर आहे. only with them God is there. मग भल्यांच्या बरोबर म्हणजे भले कोण आहे? So who are the good people जे exactly? आत्मिक जीवन जगतात, Those who live a spiritual life, आत्म्यानं भरलेलं जीवन those जगतात, are filled with the Spirit, आत्म्यानं परिपूर्ण ते आहेत, they are filled up with the Spirit, पवित्र आत्म्याच्या कृपादानानं ते भरले they are आहेत, filled with the gifts of the Holy Spirit, आत्म्याच्या प्रेरणेने ते चालत they आहेत. walk by the inspiration of the Spirit, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे देह वासना तुम्ही पूर्ण करणारच walk नाही. by the Spirit, you won't fulfill the lust of the flesh, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देवाच्या इच्छा पूर्ण करणार आहे, and walk by the Spirit, you fulfill the will of म्हणजे God. तुम्ही भलं करणार So आहात, you will do good, तुम्ही चांगलं करणार आहात, and you will do good आणि works, त्यांच्या बरोबर परमेश्वर आहे. and with them God is बा, there. इतिहासाचं दुसरं पुस्तक याचा 19वा अध्याय त्याच्या 11 वचनाची शेवटची ओळ वाचा. हिम्मत धरा, आपले कर्तव्य करा, परमेश्वर भलांच्या बरोबर असणार. हालेलुया. Hallelujah. Behave courageously, and the Lord will be with the good. बा, या ठिकाणी बायबल मला The सांगतं Bible tells us here, हिम्मत धरा, be courageous आपले कर्तव्य करा. and do your duty. म्हणून मी मगाशी सांगितलं की आपलं कर्तव्य आम्ही समजून घ्यावं. So I told you, we need to understand the duties. माझं कर्तव्य काय What is my आहे, duty? मी कशासाठी वेगळा केलेला What am आहे I been chosen ते for? मी समजून घेणं गरजेचं You need to आहे. understand this. आपले कर्तव्य करा, You have to do your duties, परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार. and Lord would be with the good. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे आत्मिकाबरोबर परमेश्वर असणार, कारण आत्मिक लोक भलं करणारे लोक In आहेत. other words, God will be with the spiritual, because spiritual people do good works. हालेलुया. Hallelujah. आपले कर्तव्य करा, And do your responsibilities. भौतिक गोष्टींच्या मागे लागू नका. Don't go behind the materialistic प्रथम things. माझं नीतिमत्व, माझी धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. हे प्रयत्न करणं म्हणजे ते माझं कर्तव्य आहे. First, try to attain my righteousness, and to attain that is my duty. म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप And the मिळतील. other things would be added unto you. धार्मिकाची काळजी घेणारा तो देव And आहे. He takes care of His righteous. आत्मिकांकडे त्याची कृपा दृष्टी आहे. And His gracious sight is to Atmik- His beloved. आध्यात्मिक मार्गानुसार चालणाऱ्याच्या हाताला बरकत देणारा तो देव आहे. And He blesses the works of the people who walk त्याची righteously. काळजी घेणारा तो देव आहे. He's the people who takes care of म्हणून Him. प्रियानो, आमचं कर्तव्य आम्ही करणं गरजेचं आहे. To fulfill a duty. आम्ही हिम्मत बांधणं गरजेचं To आहे. be courageous. परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार. And the Lord is always there with the good. हालेलुया. Hallelujah. भलं करणं, And you have to do good. आत्मिक जीवन प्रियानो. Live a spiritual पण life. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं So we saw last time, रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन. Romans 8, 5 and 6. हा, ते वाचूयात, नंतर पुढे जाऊया. जे देह स्वभावाचे आहेत जे देह स्वभावाचे आहेत ते देही गोष्टीकडे चित्त ते लावितात, दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात. आणि जे आत्मिक मार्गानुसारी जे आहेत आत्मिक मार्गानुसारी आहेत, ते आत्मिक गोष्टीकडे चित्त हा, लावितात. आत्मिक मार्गानुसार ते कुठल्या गोष्टीकडे चित्त लावतात? आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. For those who live according to the flesh set their minds on the things of the flesh,
But those who live according to the Spirit, the things of the Spirit. मग आध्यात्मिक मार्गानुसार आम्ही चालणारे लोक आहोत. So we walk according to the Spirit. म्हणून आत्मिक गोष्टीकडं आम्ही चित्त लावणं, आमचं मन लावणं गरजेचं आहे. So we have to put our minds, our hearts to the things of the Spirit. मग त्यासाठी आम्हाला निरंतर प्रार्थना करणं आहे, So we have to pray unceasingly. निरंतर स्तवन करणं आहे, We have to worship Him again and आत्म्यानं again. आत्म्याच्या आणि सामर्थ्याने प्रार्थना करणं आहे. And we have to pray with the power of the Spirit. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना In करणं all आहे. situation, pray with the Spirit. देवाच्या आज्ञा पाळणं आहे, Obey His commandments. देवाचं भय धरणं Have आहे. fear of the Lord. कारण आम्ही आध्यात्मिक मार्गानुसार चालणारे लोक आहोत. Because we are people who walk by the spiritual way. आमचं आत्मिक गोष्टीकडे आमचं चित्त लागलेलं आहे. So hearts are to the spiritual things. आणि पुढचं 6व्या वचनामध्ये काय लिहिले And पहा, 6th verse. देहाचे चिंतन देहाचं चिंतन हे मरण, मरण, आत्म्याचे चिंतन आत्म्याचं चिंतन हे जीवन व शांती आहे. हे जीवन व शांती आहे. For to be carnal minded is death, but to the spiritually minded is life and peace. देहाचं चिंतन काय आहे? मरण. So if you are carnal minded, it is gives death. आणि आत्म्याचं चिंतन काय आहे? जीवन आणि शांती. And being spiritual minded gives life and peace. हालेलुया. Hallelujah. मग तुम्हाला काय पाहिजे? मरण पाहिजे का जीवन आणि शांती पाहिजे? So do you want death or life and peace? मग तुम्हाला जीवन आणि शांती जर पाहिजे So if you want life and peace, तर तुम्हाला आत्म्याचं चिंतन करणं so you have गरजेचं to आहे. meditate on the Spirit. म्हणजेच आत्मिक जीवन जगणं You have to गरजेचं live आहे. a spiritual life. म्हणजे तुम्हाला जीवन मिळणार So you आहे, will get life. म्हणजे तुम्हाला शांती मिळणार get आहे. peace. देहाचं चिंतन मरण आहे. And the meditating on the flesh is death. मरणाच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. So I'm not pleased with the death of who is dying. मागे फिरा Turn around आणि जिवंत तुम्ही and be राहा. alive. म्हणजे दैहिकतेमधून मागे या So come out of carnality आणि आत्मिक जीवन तुम्ही and live जगा. a spiritual life. आत्म्याचं चिंतन तुम्ही करा. And you have to meditate on the Spirit. आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्या. Pay attention to spiritual म्हणजे things. तुम्हाला जीवन So you'll आहे, get life. म्हणजे तुम्हाला शांती You'll get the आहे. peace. आणि ही जी शांती And आहे, this peace that is हे there, जे जीवन आहे, the life that is हे there, न संपणार it is आहे. never ending. मरण म्हणजे एंड आहे. And death is the end. देहाचं चिंतन मरण म्हणजे काय प्रियानो, आम्ही पाहतो तिथं आणि देवाचे आशीर्वाद काय नाही. So pleasing of flesh which gives death, there is no blessing. म्हणून बायबल आम्हाला So the सांगतो, Bible tells, जो विजय मिळवतो who gets the victory, त्याच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता असणार नाही. he doesn't have the dominion of the second death over him. त्याच्यावर ना देवाचं आम्हाला काय So सुचवतं what does the word of God tells us की here? एक दिवस देहाचं मरण आम्हाला येणार One आहे. day we'll have the death of the flesh. पण प्रियानो, But ते मरण शेवट नाही. so that death is not the end. मग शेवट काय आहे? So what is the end? मरण म्हणजे काय आहे? What is the exact death? जिथं अग्नी कधी विझत नाही, Where the fire is किडा extinguished, कधी मरत नाही, when the pain doesn't go away, अशा अग्नीच्या गंधकाच्या सरोवरामध्ये टाकलं जाणं when you put in such a great fire आणि अनंत काळची पीडा भोगणं, and bear the pain for eternity, हे मरण आहे, दुसरं मरण आहे. that is the second death. पण जो विजय मिळवतो But one who gets the victory, त्याच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. he doesn't have the power of the second death कारण over him. तो आत्मिक मार्गानुसारी चालणारा आहे. Because he's walking by the spiritual way. म्हणून आत्म्याचं चिंतन त्याने केलेलं आहे. Because he's meditating on the म्हणून त्याला Spirit. जीवन मिळालेलं That आहे, is why he's got the त्याला life. शांती मिळालेली He's got the आहे. peace. म्हणून प्रियानं विजय आम्हाला So मिळवायचा. beloved, we have to get the हे victory. जीवन जगत असताना, While we're living this हे life, आयुष्य जगत while असताना we live on the earth, एक युद्ध आमच्या बरोबर we have a life every पौल day, म्हणतो war every day. पौल म्हणतो मी स्वतःला भुकलतो. Paul says, I reject myself. मी स्वतःला भुकलतो त्या दैहिक गोष्टीच्या विरोधात मी, आणि जे देवाच्या विरोधात आहे त्या गोष्टीकडे मी आणि पाठ फिरवतो. I deny myself to the carnal things, the things that are against God. मी स्वतःला भुकलतो. I deny myself. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. I am crucified on the cross with मी Christ. पापाला मेलेलो आहे. I'm dead to sin. आणि कुठल्या प्रकारचं दैहिकता माझ्यामध्ये नाही. There's no carnality in me. तो आत्म्याचं चिंतन करणारा आहे. He's the one who meditates on the Spirit. म्हणून प्रियानो, आम्हाला जीवन जगत असताना Beloved, we're living a life. आम्ही देहाचं चिंतन करू नये. We don't have to meditate आमचं on ते the हे flesh. आयुष्य जगणं हे एक प्रकारचं युद्ध आहे प्रियानो. And our life is a war. म्हणून देवाचा दास म्हणतो, That's what servant of God त्याचा says. प्रयाण काळ जवळ आला असताना And while his death is coming near, तो म्हणतो विश्वास राखला, he said, I completed my faith. धाव I संपवली, completed my run. आता राहिले तो जीवनाचा मुकुट. And there's just one thing left, that's the crown of life. आमेन. Amen. विश्वास राखला. I've kept my faith.
विश्वासाचं जे सुयुद्ध ते मी I केलं. fought the good battle of faith. हे सुयुद्ध तुम्हाला मला And you करायचं. have to fight this good battle. मोहाच्या गोष्टींवर मला मात करून पुढे जायचं And आहे. I have to overcome these things and go आणि ahead. तुम्हाला जर मोहावर विजय मिळवायचा असेल And you have to overcome the तर attraction तुम्ही आत्मिक जीवन जगणं गरजेचं to आहे. live a spiritual life, तुम्ही आत्म्यानं भरलेलं जीवन जगणं to गरजेचं live a आहे. life filled with spirit. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणं You have गरजेचं to walk आहे. with the inspiration कारण of the spirit. आत्म्याच्या प्रेरणेने जो चालतो आम्ही पाहतो तो त्या दैहिक गोष्टी त्याकडनं घडत नाहीत. And one who walks with the spirit doesn't fulfill the lust of the flesh. म्हणून देहाचं चिंतन मरण आहे. So the pleasing of flesh is death. आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. Meditating on the spirit gives life म्हणून and प्रियानो, peace. आणि जो विजय मिळवतो So one who gets the victory, त्याला त्याच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता he doesn't नाही. have the dominion of second death over him. आणि जे आयुष्य जगत असताना While we live this life, हा विजय मिळवणं हे माझं कर्तव्य आहे. my duty is to get this victory for myself. कधी कधी आम्ही पाहतो आमचा जुना स्वभाव अचानक उफाळून येतो. Sometimes you see our old character again comes out. चुकीच्या गोष्टी पुन्हा आमच्याकडे येतात. Wrong things again comes out of us. त्यावेळेस आम्ही सिरियस होत नाही. We don't get serious हे about का it. माझ्याकडनं आलं? Why am I doing this? पुन्हा त्या दैहिक गोष्टी माझ्याकडे का आल्या? Why all these carnal things are coming म्हणजे again? मी माझ्या आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाही. But I don't pay attention to my spiritual तुम्ही life. त्याच्यावर मात करत नाही. You don't overcome it. तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जात You don't नाही. overcome it and go तुम्ही forward. त्याला एंटरटेन करता. And you just entangle आणि yourself in प्रियानो, हे it. अतिशय चुकीचं आहे. And that's wrong. प्रभू चांगला आहे. Our God is good. तो धीरानं आमचं सोसतो. And He bears us with असं patience. काहीतरी कोटिंग आम्ही करतो प्रियानो. But we just quote some आम्ही verse. दैहिक गोष्टींकडे आमचा कल असतो. And our attraction is to the carnal आणि things. तेच आमच्या मरणाला कारणीभूत ठरतं. And that is the reason for our death. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून लक्षात ठेवा. So pay attention. हे तुमचं युद्ध आहे. This is your battle. विश्वासाचं युद्ध The आहे. battle of faith. ते तुम्हाला जिंकायचं You have to आहे. win this battle. तुम्ही जेव्हा जिंकाल ते When you win युद्ध, this battle, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर विजय when you मिळवणार overcome this, त्याच वेळेला दुसऱ्या मरणाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. only that time the dominion of the second death will go upon you. उद्याचं काय मला माहित I नाही. don't know what is there for me tomorrow. उद्या मी पाहि का नाही हेच मला माहित I नाही. don't know if I'll be alive दुसऱ्या tomorrow. शब्दात सांगायचं की या क्षणाला येशू आला तर मी कुठं असेल. I don't know if Lord Jesus comes now. I don't मी know तो what will विजय happen. मिळवलेला आहे का? And I have overcome it. देहाच्या चिंतनामध्येच मी वेळ Or घालवला. am I just entertaining the body? त्याच गोष्टीला मी कुरवाळत बसलेलो Or आहे. am I just pleasing the flesh? हालेलुया. Hallelujah. फार महत्वाची. It's very important. पण देहाचं चिंतन करू नका. So don't be engrossed in pleasing of flesh. आत्म्याचं चिंतन करा. Meditate on the spirit. त्याचं मनन तुम्ही करा. Meditate on the spirit. तुम्ही परमेश्वराचं ध्यान करा. And you have to meditate on the मग Lord. देवाचा दास अतिशय सुंदर म्हणतो प्रियानो. So the servant of God says तो beautifully. प्रार्थना करतो. He's praying. आध्यात्मिक मार्गानुसार चालणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना आहे. Prayer of the man who walks spiritually. आत्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीची ती अतिशय सुंदर प्रार्थना आहे. Prayer of the man who has a spiritual मी life. परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं. I ask the blessing to God. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. I will strive hard to attain Him. ती हे की संबंध आयुष्यभर माझी वस्ती त्याच्या मंदिरी व्हावी. So that I may dwell in His temple मग त्याचं forever. मनोरूप मी पाहतो So आहे. that I'll see His beautiful आणि face. त्याच्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करीन. And I will meditate in His holy place. म्हणजे मी चिंतन करेन. So that I will meditate on His आत्म्याचं word. चिंतन. And meditating on the flesh, हो, spirit, ध्यान करणं. and spirit. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं And I told you last time. चिंतन आणि ध्यान, And meditating, मनन आणि ध्यान meditating and concentrating. अतिशय महत्वाची बाब आहे. It is very important तुमचं आध्यात्मिक जीवन भक्कम करण्यासाठी, to strengthen your spiritual life. आत्मिक जीवनाला एक विशिष्ट गती वेग मिळण्यासाठी, To give a speed to your spiritual life. तुमचं आध्यात्मिक जीवन अतिशय बलसंपन्न होण्यासाठी, So that your spiritual life is strengthened. तुमचा आतील मनुष्य अधिक बलवान So the होण्यासाठी inner man is strengthened. तुम्हाला ते चिंतन महत्वाचं You have to आहे. meditate. तुम्हाला ते ध्यान You have to महत्वाचं आहे. concentrate there. परंतु मग तो पवित्र स्थानामध्ये मी तुझं ध्यान So he करेन. says, I meditate in your holy place. संबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी So व्हावी. that all my life I should dwell in तुझं your temple. मनोरूप मी पाहत I'll see आहे. your beautiful face. देवाच मनोरूप पाहणारा व्यक्ती प्रियानो, So the man who sees the beautiful face तो of the Lord, तहान भूक सगळे हरवून जातो. and he forgets his thirst and त्याला hunger. भुकेचं भान राहत He नाही. doesn't pay attention to त्याला hunger. तहानेचं भान He राहत doesn't pay नाही. attention to his कारण thirst. परमेश्वराचं मुख पाहून तो तृप्त होतो. He just gets satisfied with the face of the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया.
Hallelujah. प्रियानो, आम्हाला ते करणं गरजेचं आहे. Beloved, we have to do this. आम्हाला तो विजय We have to मिळवायचा overcome आहे. this. मला परमेश्वराचं ते वरदान मागायचं I आहे. have to get the blessing from तुझ्या God. प्राप्तीसाठी I झटेन. strive hard to attain you. झटणं प्रियानो युद्ध आहे. And striving is the war. स्वतः बरोबर युद्ध आहे. War with yourself. दैहिकतेच्या विरोधात ते युद्ध आहे. War with आणि carnality. ते मला जिंकायचं आहे. And I have to win this war. आणि देवाचं वचन आम्हाला And the सांगतं, word of God tells जर us, तुम्ही ती तयारी दाखवली if you are ready for this, तर प्रियानो तुम्हाला युद्ध कौशल्य देव and शिकवतो. God will teach you the readiness for the हालेलुया. battle. युद्ध कौशल्य देव And शिकवतो. He will teach you the warfare. युद्ध तुझं नाही, The war is not युद्ध yours, माझं it is आहे. mine. म्हणून जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गाने So when चालता you're walking by the spiritual आणि way, आत्म्यानं भरून ज्यावेळेस तुम्ही त्या दैहिक गोष्टीच्या आणि विरोधात जाता, you fill the spiritual life and then go against the things, तुम्ही त्याच्यावर विजय मिळवता. you overcome them. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हो, त्या दुष्टाचा येशूच्या नावामध्ये आडवा व्हा. And go against the evil in the name of Jesus. आणि त्या दुष्टाला येशूच्या नावामध्ये आडवं होण्याची ताकद त्याच व्यक्तीमध्ये असते जो आत्मिक जीवन जगतो. And the person who can go against the evil has the power who lives a spiritual life. नाही तर बायबल सांगतो त्या दुष्टाला सगळं काय माहित आहे. So the Bible says evil knows everything. मी पौलाला ओळखतो. I know Paul. तू कोण? Who are you? हालेलुया. Hallelujah. हा, तुमचं आध्यात्मिक जीवनाची लेवल त्या दुष्टाला पण बरोबर माहित The असते. evil knows the level of a spiritual life. ती अशी असली पाहिजे The level should be की that दुष्ट तुमच्या जवळ सुद्धा येणार, the evil shouldn't come near you. लांबूनच तो निघून जाईल. And he will go away. आत्मिक जीवन The spiritual life. तुम्ही विजय मिळवता, You will get the तुम्ही victory. विजय मिळवता You will get आणि victory. दुसऱ्या मरणाची तुमच्यावर सत्ता राहणार And the नाही. power of the second death will no longer be upon you. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. हे माझं कर्तव्य आहे. That is my duty. हेच सांगत नाहीत प्रियानो कित्येक लोक. And not people don't preach about this. आणि भाविक कसे असतात किंवा उपासक कसे असतात किंवा भक्त कसे असतात प्रियानो, So how are the worshippers or the believers? ते भोळे असतात. And they are भोळे म्हणजे काय म्हणतात त्याला? they are naive. हा. आणि त्यांना योग्य रीतीने जाग्यावर आणणं काय कोणाचं काम आहे? त्यांच्यावर नेमलेल्या अधिकाऱ्यांचं. And to get them on the right place is the work of the authority appointed over them. भोळ्यांचं भलतीकडं वळणं त्यांच्या नाशाला कारण ठरतं. And the wrong turn of the knife is responsible for their destruction. आणि आज आम्ही पाहतो की देवाच्या पाठीमागे येणाऱ्या लोकांना आम्ही पाहतो की उगाच काहीतरी शिक्षण देऊन भलतीकडे वळवलं जातं. And the people who are walking behind Christ, they are giving wrong teaching and taken to wrong direction. अनेक मिनिस्ट्री आलेल्या आहेत. There are many ministries that have come up. प्रॉफिटिक मिनिस्ट्री आलेल्या आहेत. Prophetic ministries, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आलेल्या आहेत. all types of ministries. आणि कुणी तुमचं पाचारण्याविषयी तुम्हाला सांगणार And नाही. they won't tell you about your calling. देवानं तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केले हे तुम्हाला सांगणार नाही. What God has called you for, they won't tell you. तुम्ही स्वतः प्रार्थनेमध्ये उभं राहा हे तुम्हाला सांगणार नाही. They won't tell you to stand in prayer. आणि तेच प्रियानो, तेच भोळ्यांचं भलतीकडं वळणं होतं आणि तेच त्यांच्या नाशासाठी कारणीभूत ठरतं. And that is the turning of the knife in the wrong direction and the reason for the destruction. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. One important thing I tell you, आपली मंडळी संख्येनं छोटी आहे, our church is small in number. पण तुम्हाला माहित नसेल की तुमच्या देवानं तुम्हाला ज्या मंडळीमध्ये रोपलेलं आहे त्या मंडळीचं व्हॅल्यू बाहेरचे लोक काय करतात. But the church God has planted you in, the people outside value it a lot. 2 आठवड्यापूर्वी आपल्याकडे पास्टर वेद प्रकाश आले होते. किती जणांना माहिती आहे? नागपूरचे. And 2 weeks ago, Pastor Ved Prakash was here. हा, मग त्याच्यानंतर ते इथून आल्यानंतर ते 2-3 दिवस त्यांच्या कंपनीच्या कामासाठी बाहेर गावी होते. And 2-3 days after that, he was outside for his official work. आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण ते पुण्यामध्ये होतं, हॉटेल. And the place that he was staying was in Pune. मग पुण्याला ते यायचे, म्हणजे एक दिवस सकाळी नगरला जाऊन तिकडचं काम करून परत पुण्याला यायचे, मग बारामतीला जायचे, तिकडनं काम करून ते पुण्याला यायचे. So he used to travel to Nagar, Baramati, and then again in the evening come to Pune. आणि त्या रविवारच्या दिवशी त्यांना मला काही स्वीट्स द्यायचं On होतं. the day of Sunday, I had to give him some sweets. मग ते मला म्हटलं की पास्टर मी अजून इतक्यात काय नागपूरला जाणार नाही. He says, Pastor, I'm not going to Nagpur मी now. इथून माझे टूर करून मी 2-4 दिवसांनी जाणार आहे. I'll complete my tour and then go. ज्यावेळेस माझी टूर मी कंप्लीट करेल When I'll complete my tour, त्या रात्री मी परत पुण्यात येणार आहे. I'll come to Pune and मी that तुम्हाला night फोन करेल, मग तुम्ही या, जे काय तुम्हाला द्यायचं तुम्ही देऊ I'll शकता. call you and then you can give me whatever you want. मग मी त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या वेळेप्रमाणे त्यांच्या हॉटेलवर पोहोचलो. Then I went to his hotel at that time. ब्रदर वानखेडे पण येत होते आणि ते येईपर्यंत मला ते म्हटलं की पास्टर आपण इथं लॉबीमध्ये बसण्यापेक्षा आपण जरा माझ्या रूम मध्ये जाऊया. And he said, brother, instead
instead of sitting in the lobby, let's go to our room. मला ते त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेले Then we went to the room, आणि माझ्या एकदम जवळ येऊन मला माझ्या and then he came close to me and said, मला म्हटले पाळक साहेब माझ्या मांडीवर हात ठेवला. and he kept his hand on my lap. मला म्हटले पास्टर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा And आहे. Pastor, I want to ask you a question. तुम्ही तुमच्या मंडळीला इतकी डिसिप्लिन कशी लावली? How did you discipline your church so much? ज्या दिवशी मी इथं आलो, The day I came here, मी प्रीचिंग केल्यानंतर इथं बसलो, when I preached and I sat here, तुमच्या मंडळीतली ती शिस्त पाहून, the discipline in your church, तुमच्या मंडळीतली ती व्यवस्था पाहून seeing the order in your मी church, खूप भारावून गेलो. and I was fulfilled. मी असं कुठं बघितलं नाही. I didn't see anything like अनेक this. मंडळामध्ये मी गेलो, I went to many churches, अनेक ठिकाणी मी फिरतो, many places I went. पण जी शिस्त किंवा जे डिसिप्लिन तुमच्या मंडळीमध्ये मी पाहिलं The discipline I saw in your church, ते मी कुठं I पाहिलं? haven't seen it anywhere. मला सांगा तुम्ही हे कसं केलेलं And आहे? tell me how did you do this? हालेलुया. Hallelujah. मी प्रभूला धन्यवाद I देतो. give thanks to the Lord, मी प्रभूचे आभार मानलं. and I am grateful to the Lord. पहा देवाचे तुम्हाला आणि देवाने कुठल्या स्तरावर आणून ठेवलेलं And आहे. see the level God has brought you to. तुमची स्पिरिच्युअल जी लेवल आहे, आत्मिक जी लेवल आहे, The spiritual level that you have today. ते मला म्हटलं की पास्टर ज्या वेळेस मी अनेक चर्चेस मध्ये जातो When I go to many churches, आणि मग त्या ठिकाणी प्रीचिंग वगैरे झालं की मी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येतात. and after preaching, many people come. त्या सेवकाच्या समोर मोठीच्या मोठी लाईन लागलेली There's a असते. line in front of the servant of God प्रत्येक जण माझ्यासाठी प्रार्थना करा, to pray for them. माझ्यासाठी प्रॉफिसी करा. They say, prophesy to me. आणि ज्यावेळेस मी तुमच्या मंडळीमध्ये आलो And when I come to your church, मला ते दिसलं नाही. I didn't see that. आणि ते दिसणं नाही याचं कारण मला समजलं And the reason for this is की तुमच्या मंडळीतला प्रत्येक उपासक विश्वासामध्ये भक्कम आहे. every worshipper in your church is fulfilled हालेलुया, in faith. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, ज्यावेळेस एखादा सेवक असा जातो When a servant of God goes, आणि ज्यावेळेस असे लोक येतात प्रियानो, and when people come forth, त्यांना माहिती ते उथळ आहेत. they knows the people are त्यांचे eager. पालक त्यांना शिकवत असतील, Their pastor would tell them, पण त्यांना स्वतः प्रार्थना नको करायला, but they don't want to pray themselves. स्वतः पवित्र शास्त्र नको They वाचायला, don't want to read the Bible फक्त themselves. सेवकाकडे यायचं. They just want to go to the त्यांना servant, आरोग्याचं दान आहे, and he has the मग gift ते of healing. प्रार्थना करतील, They'll pray for मग them, मला आरोग्य and मिळेल. I'll get the healing. नाही, It's not like that. विश्वासाची प्रार्थना कार्य करायला प्रबळ आहे. And the prayer of faith is able to do good तुम्ही works. विश्वासणारे आहात, You're believers. हो की नाही? मी तुम्हाला हे शिकवणार की तुमच्या आजारपणासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुमची प्रार्थना कार्य करायला प्रबळ आहे. And I'll tell you, you have to pray for your own sickness, and your prayer will surely तुम्ही work. आता इतरांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. You have to pray for others. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे. And this thing is आणि important. देवाची स्तुती असो की अशा ह्या व्यवस्थेमध्ये देवाचा आत्मा आम्हाला चालवतो. And let all thanks to God be, because in this order God leads us. आणि मला प्रश्न पडला And I had a question, की आता मी ह्यांना काय टीप देऊ? and what answer do we give them? मी डिसिप्लिन कशी लावलेली आहे? And how do I discipline त्यांना मी them? एकच म्हटलं, I said to them, पास्टर ही मंडळी या स्तराला येईपर्यंत Pastor, till the church came to this level, 25 वर्ष गेले. it's been 25 years. 25 वर्ष गेले. 25 years for that. डिसिप्लिन लावताना मला खूप वेळ आणि त्रास झाला. And I had many troubles putting the discipline. काय ना पटलं, काय ना पटलं Some नाही. people agreed, some didn't. ज्यांना पटलं नाही ते निघून गेले. Some didn't agree, they left. हालेलुया. Hallelujah. आहात का तुम्ही आशीर्वादित? Are you blessed today? व्यवस्था आमच्यामध्ये पाहिजे. And we had the order. मला अनेक जण म्हणतात की पास्टर तुम्ही सेवक आले की तुम्ही आम्हाला पुढे जाऊ देत नाही, आम्हाला प्रार्थना करू देत नाही. मला ते आवडत नाही. And many people say, you don't let us pray when a servant comes here. कारण जेव्हा असे लोक जातात पुढं, Because when people go to the servants, त्यावेळेस त्या सेवकाला असा त्यांचा समज होतो की यांच्या पालकाला काही कळत नाही, ते काही शिकवू शकत नाही. and the servant feels the pastor doesn't understand anything. असं वाटावं का तुमच्याविषयी? And should people feel such things about हो you? का नाही? हा. काही काही बाबतीमध्ये मी अतिशय कडक आहे, काय काय म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये And मी I am कडक. strict in many ways. एकदा ते अमेरिकेचे पास्टर आले. And once a pastor came from US, त्या ज्या पास्टर ते त्यांना घेऊन आले the pastor that had brought him here, त्यांना मी अगोदरच सांगितलं होतं, I told him before, पास्टर त्यांची मिनिस्ट्री मला माहित नाही, Pastor, I don't know his ministry. ते कसे प्रीच करतात मला माहित I नाही, don't know what he preaches. पण चर्च मध्ये माझ्या इथं प्रीच करताना But while preaching in this church, आणि त्यांना ते जादूटोणा, शाप, घराण्याचे शाप, ह्याचे शाप, त्याचे
शाप याच्याविषयी बोलायचं नाही. And do not speak about the curses, the generational curses of the house, लोकांना etc. प्रॉफिसी करून पुढे बोलवायचं नाही. And do not prophesy so people and तसं call जर them forth. असेल तर त्यांना मी परवानगी देतो, तर मी परवानगी देणार नाही. If it is so, I'll give them permission, or else it's not. सगळं कबूल करून घेतलं. And he accepted everything. मग आले ते प्रीच केलं. And when he came to preach here, प्रीच चालू ते प्रीचिंग चालू झालं आणि लगेच त्यांनी चालू केलं की चला आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. and he said, I'll pray for you. मागणं लगेच मी त्या पास्टरांना सुनावलं, त्यांना सांगा आवाज बंद. And I told him, do not pray. कारण घराण्याच्या शापाविषयी ते बोलायला लागले. He talked about the curses of the ज्या household. वेळेला एखादी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारते, When a person accepts Christ as his personal त्यावेळेस savior, ती अब्रामाची संतान गणली and जाते. he becomes a descendant of आणि Abraham. ती अब्रामाची संतान गणते, And when he becomes a child of त्याच Abraham, वेळेला पिढ्यांचे सर्व शाप मोडले जातात. all at that time generational curses are broken हालेलुया. down. Hallelujah. कारण मी अब्रामाच्या पिढीमध्ये गणले जातो. Because we are from the generation of Abraham. आणि अब्रामाची पिढी शापित पिढी आहे का? Is the generation of Abraham cursed? शापित आहे का आशीर्वादित आहे? Is cursed or blessed? हा, मग असं काहीतरी चुकीचं शिक्षण द्यायचं. So sometimes a wrong teaching तुमच्या is given. घरांचे शाप तुमच्यावर अजून आहेत. And the curses त्या of your शापाचं बंधन ancestors upon तुमच्यावर, you. त्या शापाचं अजून बंधन तुमच्यावर आहे. And the bondage of the curse is there. हालेलुया. Hallelujah. जक्कयला येशू तसंच म्हटलं की नाही? And Jesus आज- told Zacchaeus, आज या घराला तारण प्राप्त झालेलं today आहे. this house has been saved. आणि हा सुद्धा अब्रामाची संतान. And he is also a descendant of मग Abraham. आम्ही कुणाच्या पिढीमध्ये गेलो? So who are we from generation? अब्रामाच्या We are from the पिढीमध्ये. generation of Abraham. आणि अब्रामाची पिढी शापित आहे का? Is the generation of Abraham cursed? तुम्ही कुणाच्या पिढीमध्ये आहात? हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही शापित आहात का? नाही. ज्या दिवशी प्रभूला तुम्ही स्वीकारलं, The day you accepted Christ, तुमचं जुनं सगळं पिढ्या संपल्या, all your old have gone away. तुम्ही नवीन जनरेशन, And you are a new creation. जुनं ते होऊन गेलं, All things have passed आता away. सर्व काही नवीन आहे. Everything is new now. अब्रामाची पिढी तुम्ही You आहात, have the descendant of Abraham. आशीर्वादित तुम्ही You are आहात. blessed. शापाचा विचार करू नका. Don't think about any curses. ज्या दिवशी माझ्या प्रभूनं स्वतः वधस्तंभावर मरण सोसलं, The day Jesus went तो on the cross, मेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला, शाप मोडले. he died, buried, and he was resurrected. The अंधकारची curses were सत्ता broken. मोडली. Dominion of darkness was broken. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काही दिवसापूर्वी लोणावळ्याला युथ कॅम्प झाला. प्रिय. Some days ago we had a youth camp in Lonavala. तुम्हाला मुद्दाम मी सांगतो. I'll tell you. आणि मग झाल्यानंतर शेवटच्या दिवशी On the last day, आता त्याच्यामध्ये त्या एक प्रीचर लेडीज होत्या. and the servant of God was female, आणि मग त्याच्यामध्ये काय झालं की आपल्या चर्चच्या काही तरुण मुली and some young girls from the church, पाच सेवा करणाऱ्या they were serving God, मग एक्साइट झाल्या. and they were excited, मग त्यांच्यावर फोटो काढायचा. and they had to click a picture with them, मग त्या असं बसले की त्यांच्या जवळ मागे उभं राहायचं. and they wanted to stand close to them. मग ते काय अंदाज बांधतात, And what do they think of this? यांना आतापर्यंत असं शिक्षण मिळालेलं नाही. They haven't got such teaching earlier. आणि मग ते काय करायला, मग नंतर ते पुण्याला आपण जेव्हा ते यायला लागलो आम्ही, So when we were coming here back again, त्याच ब्रदर वानखेडेना ते म्हणाले then they said to Brother की Wankhede, आमच्या मिनिस्ट्री विषयी जर आम्ही सांगू का? I'll tell you about my ministry. मग मला माहिती आहे मिनिस्ट्री विषयी सांगायचं म्हणजे काय. So what does that mean? हा आमचा ईमेल घ्या, Take our email, हा आमचा फोन नंबर घ्या take a contact, आणि आम्हाला फोन करा. and call us. कारण का तिथं ज्या मुली वागल्या तशा, So the youth that were त्यांच्यावर behaving त्यांनी there, अंदाज काय बांधला, so what they expected from that? यांना काय येत नाही. ह्यांना काय येत नाही म्हणजे ह्यांच्या पाळकाला काय येत नाही. So they don't know anything means the pastor doesn't know anything. तुमच्या पाळकाला येतं का नाही काय? हा असा होतो प्रिया. And such things happen. मग मी जेव्हा मी जर सेवा करणारा आहे, If I am serving the मग Lord, कोणी असू दे, क्वायर मध्ये उभं राहणारे let असू it be देत, someone in the choir, वर्शिप लीड करणारे असू worship देत, leaders, वाद्यवादक असू देत. instrument players. मग मी जेव्हा मी जर सेवक आहे, If I am a servant, तर सेवक म्हणूनच मी त्या सेवकाबरोबर भेटलं so पाहिजे. I will meet him as a servant. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी एकदम भांबावून जाऊन उपयोग असं नाही So काय. I shouldn't be मग confused. आम्ही असा आविर्भाव आणतो की अरे आम्ही कधी हे ऐकलंच नाही. And we show ourselves that we haven't heard this before. आणि मग ते म्हणतात मग आम्ही आमच्या मिनिस्ट्रीशी सांगतो. And then I'll tell you about your ministry. मग देतात फोन नंबर, And they give you contact. परस्पर फोन करतात. And you have to call. त्यांचा गैरसमज कोणी करून दिला. And who had the wrong intuition about them. मग त्यांना म्हटलं ब्रदरांना की त्यांना सांगा कुठली तुमच्या इथं जाहिरात करायची नाही तुमच्या मिनिस्ट्रीची. And we told brother that they shouldn't be putting any इथं advertisement. तुम्हाला वचन सांगायला आणलेलं आहे. And you have been called here to preach the word. वचन सांगा, You have to preach the word. बास. And that's it. म्हणून तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, That is what I told you last time. घर की मुर्गी दाल बराबर.
and the chicken in the house is not tasty. हा तर तसं काय होऊ देऊ नका प्रिया. And so it shouldn't be like this for you. व्यवस्था आमच्यामध्ये पाहिजे. You have to have that तुम्ही order. विश्वासामध्ये वाढत जाणारे आणि परिपक्व होणारे And पाहिजे. we have to be people who grow in faith and become हे perfect. आत्मिक जीवन This आहे. is the spiritual life. नाही तर एखादी व्यक्ती पा कुठल्याही आणि सभेमध्ये जा, And if you go to any service, आशीर्वादाच्या सभेमध्ये a blessing meeting, ती तिथं जाते we'll go there. आणि मग ते त्या सेवकाच्या त्या प्रार्थनेच्या लाईन मध्ये थांबणार And then we'll go stand in the line of आणि prayer. वर्षानुवर्षे 30 साक्ष तो देणार. And we'll give the same testimony again and फक्त again. सेवक वेगळा असणार, The servant is different. क्राऊड तोच असणार, And the people are the same. ठिकाण वेगळं असणार. Place is different. एक पूर्वी होते आमच्याकडे एक पिंपरीचे एक व्यक्ती होती And one servant from Pimpri was there. आणि मग कुठेही ते पुण्यामध्ये कुठेही सेवक होते. And whenever a servant is to come ever in Pune, हे जाणार, he used to go there, प्रार्थना करणार, pray for himself, लगेच साक्ष सांगायला स्टेजवर मोठमोठ्या इंटरनॅशनल सेवकाच्या समोर साक्ष द्यायची. and मग then again testify in front of that servant. साक्ष तीच. And the same testimony. मागच्या वर्षी दुसरा सेवकाला त्या सेवकाला जी साक्ष सांगितली त्या सभेमध्ये तीच त्या सभेमध्ये सांग. And last year the same testimony to a different servant. आणि मग त्या सेवका पण वाटतं माझ्या मिनिस्ट्रीमध्ये असं झालं. And again the servant feels the same thing happened in my ministry. मग सेवक जर खरा असेल तर त्याला समजायला पाहिजे की हा माणूस ढोंगी आहे म्हणून. But if the servant is true, he should understand this man is false. स्वकेंद्रित सेवा झालेली आहे. And the selfish service is going on. आमच्या पास्टरने आम्हाला अतिशय स्ट्रिक्ट सांगितलेलं Our आहे. pastor told us strictly, स्वकेंद्रित सेवा करायची नाही. your ministry should not be for जर yourself. तुम्ही स्वकेंद्रित सेवा केली If the center of your ministry is तुमची you सेवा झोपली. and your service is तुमची ended, सेवा ख्रिस्त केंद्रित पाहिजे. your ministry should be have centered on तुमच्या Christ. समोर असणाऱ्या लोकांना ख्रिस्ताकडे बघायची दृष्टी द्या. And the people standing in front of you should have the sight to त्यांना see Jesus. ख्रिस्ताकडे बघायला शिकवा. Teach them to see कारण Jesus. ख्रिस्ताचं गौरव Because the glory of Christ, ही आमची सेवा that आहे. is our ministry. हालेलुया. Hallelujah. आजकाल स्वकेंद्रित सगळं असल्यामुळं And today self-centeredness is there. सर्व जे भक्त लोक आहेत, भोळे लोक आहेत, And the believer or the people who believe, ते भलतीकडे त्यांचं वळण झाले and they have turned the wrong way. आणि ते त्यांच्या नाशासाठी कारणीभूत. And that's the reason for the destruction. वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी आहे. Years and years in the same place. वर्षानुवर्ष काही उन्नती नाही, There's no progress. पण ज्ञान मात्र भरपूर आहे. But they have lot of ह्या knowledge. सेवकाचं ज्ञान, त्या सेवकाचं ज्ञान, अमुक ज्ञान, इकडं जा तिकडं जा, पण उन्नती नाही. They get lot of knowledge from servants, but they do not have the progress. हालेलुया. पण ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकवतो, But when we teach you, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू, the author and finisher of faith, Jesus, याच्याकडे पहा. see to him. म्हणजे तुमचं मन खचणार So your नाही mind will not get आणि tired तुमचा धीर सुटणार and नाही. you won't get आणि impatient. जेव्हा तुम्ही ते बघाल When प्रभूकडे, you see that, तुम्हालाच ते जाणवेल. and you will आणि realize, माझ्यामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे, and I have a confidence, माझ्यामध्ये एक धैर्य आलेलं आहे. and I have a courage now. कशामुळे ते आलेलं आहे? Why is that? मी माझ्या प्रभूकडे Because I पाहतो. look up to my मी Christ. सेवकाकडे पाहत I नाही, don't look up to मी the servant. प्रभूकडे पाहतो. I look up to आणि Christ. सेवकाचं सुद्धा काम काय आहे? And what is the duty of the जमलेल्या servant? लोकांना ख्रिस्ताकडे पाहायला शिकवा. And teach the people to see Christ. आशीर्वाद कुठून येतात? Where do blessings come from? ख्रिस्ताकडनं From येतात. Christ. शांती कुठून येते? Where do peace come from? ख्रिस्ताकडनं From येते. Christ. हालेलुया. Hallelujah. आम्ही शांती देतो, कुणाच्या नावाने देतो? And we preach peace through whom? येशूच्या In the नावाने name देतो. of Jesus. हालेलुया. Hallelujah. मग स्वकेंद्रित जगायचं नाही, So don't live self-centered. ख्रिस्त केंद्रित जगायचं. Live Christ-centered. येशू आमचा मेन आहे. And Jesus is our center. आमचं लक्ष प्रभूकडे Our असावं. sight should be on our आम्ही God. प्रभूकडे पाहावं We have to look up to आणि our God. सर्व प्रसंगी म्हणावं परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. Hallelujah. मागच्या वेळेस तुम्ही आता आठवडाभर अनुभव घेतला असेल, हे जर तुम्ही म्हटलं असेल ना कंटिन्यू, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, पहा तुम्हालाच एक वेगळं काहीतरी फील झाला असेल. And if you have said God is good, His mercy endures forever, whole week you have experienced different things. एक वेगळं असा आनंद, A new joy, एक वेगळं चैतन्य, a new आणि एक enthusiasm, असा वेगळा आत्मिक एक मोकळेपणा तुम्हाला तुमच्याच मध्ये जाणवला a असेल. new spiritual freedom in yourself. कारण तुम्ही ख्रिस्ताकडे पाहता. Because you look up to Christ. ख्रिस्ताकडे पाहून त्याच्या चांगुलपणाविषयी तुम्ही त्याचं वर्णन करत Because you आहात. describe the goodness of Christ. परमेश्वरा तू चांगला Our आहे, God is good. तुझी दया सनातन Your आहे. mercy endures तू forever. चांगला You're आहे, good. तू काल चांगला होता, You're good yesterday, आज चांगला good आहे today, आणि युगानुयुग and चांगला you're good forever. हालेलुया. Hallelujah. गॉड इज गुड God is good ऑल द टाइम. all the time. हालेलुया. Hallelujah. हे परमेश्वर चांगला आहे आणि सर्व काळ चांगला आहे. Our God is good and is good forever.
ज्यावेळेस त्या वेद प्रकाश पास्टाने मला हे सांगितलं, And when Pastor Ved Prakash told me this, मी पहिलं देवाला धन्यवाद. I just gave thanks to God ज्यावेळेस first. मी त्यांना सोडून पुन्हा घरी आलो, When I dropped him मी and came home, पहिलं माझ्या रूम मध्ये गेलो. I went to my room. देवाला म्हटलं, देवा सर्व गौरव तुला. I gave all the glory to God. मी एक माणूस आहे, I am a man. मी फार शिकलेला नाही, I am not a learned मी person. अशिक्षित माणूस आहे. I am a uneducated मग person. कदाचित त्यांच्या त्या कौतुकाच्या शब्दाने मी कदाचित होरळून जाईल, But maybe I'll go one level up because of माझ्यामध्ये these words. कदाचित घमेंड येईल. Maybe I get मी arrogance. माझ्या रूम मध्ये गेलो, So I went to my room. प्रभूच्या चरणाजवळ बसलो. I went to the feet of God. येशू सर्व गौरव तुला देतो. Jesus, all glory to you. मी नाही केलेला, I haven't done anything. पवित्र आत्म्याने मला वापरून The घेतलेलं. Holy Spirit has used मी me. केवळ तुझ्या हातचं पात्र I आहे. am just a vessel in your कार्य hands. करणारा देवा तुझा आत्मा The आहे. one who works in your spirit. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्यानं हे आमच्यामध्ये असावं. And this should be in us. आमेन. Amen. तुम्हाला कदाचित स्वतःला ओळखत नसाल, Maybe you don't know yourself पण well. ओळखा स्वतःला. You have to know yourself. ज्या मंडळीमध्ये तुम्ही रोपलेले The आहात, church you're in. त्या मंडळीचं व्हॅल्यू आज बाहेर काय आहे? What is the value of the church outside? तुमच्या या मंडळीविषयी लोक काय म्हणतात? What प्रियानो? people say about your church तुमच्या या outside? मंडळीविषयी आणि देवाचे सेवक काय What म्हणत आहेत? servant of God testify about your church? ते कशामुळे झालेलं What? आहे? Why it's so? आत्म्यानं भरलेले राहा. Because of being filled with the Spirit always. हालेलुया. Hallelujah. आत्मिक जीवन जगा, Live a spiritual life. ख्रिस्त केंद्रित जीवन जगा, Christ-centered life. प्रभूकडं पहा, Look up to God. विश्वासामध्ये वाढा. Grow in faith. प्रभूला जसं तुम्ही स्वीकारलं, Like you accepted तसं Christ, त्याच्यामध्ये मुळावलेलं, rooted in Him, रचलं गेलेलं, established in तुम्हाला Him, शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार and growing in faith, आणि फार हिशोबकार स्मरण and करणारं. worshiping Him. हालेलुया. आणि Hallelujah. फार हिशोबकार स्मरण म्हणजे काय? And what is mean? सर्वदा म्हणायचं परमेश्वर चांगला आहे. सच्ची दया. टाळ्या वाजूयात, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. हालेलुया. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी पाहूयात. Let us यस, see आपल्या the जागेवर next उठून time. उभं राहूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. Blessed be the name of the Lord. We worship you, Jesus.